नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण खरी तेजस्विनी आता कामत हाऊसमध्ये आलेली आहे आणि घर अगदी आनंदाने बहरलेलं आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. सखी तिच्या आईबरोबर आनंदाने स्वयंपाकाचे धडे गिरवत आहे. कारण आजपर्यंत मनस्विनी म्हणजे सरकार कधीही किचनमध्ये गेली नव्हती आणि तिने घरातल्या कोणालाही किचनमध्ये जाऊ दिलेलं नव्हतं. पण तेजस्विनी ही अगदी अन्नपूर्णा आहे आणि तिने सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीने करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर तेजस्विनी आणि त्याचबरोबर सखी या दोघींनीही स्वयंपाक बनवलेला असतो, उकडीचे मोदक बनवलेले असतात. त्यावेळेस सखी आणि त्याचबरोबर कान्हा दोघंही एकमेकांना मोदक भरवतात आणि त्याचवेळी इकडे तेजस्विनी म्हणते की या माझ्या भरल्या घराला कोणाची नजर नको लागायला. पण इकडे सरकारने मात्र सगळं उद्ध्वस्त करण्याचं, पेटवून देण्याचं ठरवलेलं आहे. कारण सरकारने स्वतः उद्ध्वस्त झाले, आता मी कोणालाही सोडणार नाही असं म्हणत तिने एक निर्णय घेतलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सरकार म्हणजे तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींमध्येही वाद पेटलेला असतो. कारण जे काय घडलेलं आहे ते एवढं भयानक असतं की ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. कारण आता सगळ्यांच्या समोर सत्य येणार असतं. सत्य हे असं असतं की सरकारने ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, सरकारने ज्या पद्धतीने लोकांना लुबाडलेलं असतं आणि ती व्यक्ती तेजस्विनी कामत म्हणून त्या घरात राहत असते. तिचं सत्य जगाच्या समोर येणार आहे. तिनं ज्या पद्धतीने लोकांना लुबाडलेलं आहे, लोकांना त्रास दिलेला आहे, ते सत्य इथं समोर येणार असतं. आता कान्हा तिथं आलेला असतो आणि कान्हाने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं ते म्हणजे तिच्या डोळ्यांचं सत्य. कारण खरंच तेजस्विनीचे डोळे आणि सरकारचे डोळे हे वेगवेगळे आहेत हे आपल्या सर्वांना सुद्धा माहिती आहे. म्हणून तर सरकार ही डोळ्यांमध्ये लेन्स घालत असते, सगळ्यांच्या समोर हे सगळं मुद्दामहून करत असते. आणि आता हे जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र तेजस्विनीने खानदेशी कानाखाली लगावलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही कानाखाली मी तुला देते, ती म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या माणसांना त्रास दिला याच्यासाठी. आणि असा तिच्यावरती ज्या काही थोबाडीत बसत असतात सरकारच्या, त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. कारण सनसनीत अशा कानाखाली इकडे सरकारच्या दिल्या जात असतात. माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवलेलं आहे त्यासाठी ही थोबाडीत आहे, माझ्या नवऱ्याला मारलं त्यासाठी ही थोबाडीत आहे असं म्हणत तेजस्विनी मात्र मारतच असते. आणि तिला मारून तिथे देवाच्या पायाशी आणलेलं असतं. कारण तेजस्विनीला असं वाटलेलं असतं की आता तरी ही बाई खरं बोलेल, ह्या 4 दिवसात स्वतःहून खरं बोलेल. पण खरं का बोलेल? तिला हे साम्राज्य हवं आहे. म्हणून तर तिने खऱ्या मालकिणीला इतके दिवस या सगळ्यांपासून लांब ठेवलेलं होतं. मला एक कळतच नाही आहे प्रेक्षकांनो. कारण इकडे सखी आणि तेजस्विनी मनस्विनीला म्हणजे बदलण्याची, सुधारण्याची संधी कशी देऊ शकतात ना? कारण ती बाई सुधरू शकत नाही आहे कधी. आता इकडे तेजस्विनी जेव्हा सांगते की कान्हा पोलिसांना बोलव, तेव्हा सखी म्हणते की नाही, तिचे भोग तिला भोगायला लावायचे आहेत. जे भोग तिने माझ्या आईला गेली 12 वर्ष भोगायला लावलेले आहेत तशीच अवस्था करून तिला या घराच्या बाहेर हाकलायचं आहे असं इकडे आता सखीने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा सखी हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र सखीने या गोष्टींचा विचार केलेला नाही की ही बाई जर बाहेर सोडली तर आपल्या सर्वांसाठी किती घातक आहे. या गोष्टीचा विचारच या सखीने केलेला नाही. तिने फक्त एवढंच ठरवले की सरकारांना आपण या घरातून हाकलून द्यायचं. जसं माझ्या आईचे हाल झाले होते तसे या सरकारांचे तडफडून तडफडून हाल झाले पाहिजेत. पण सखीच्या लक्षात ही गोष्ट आलेली नाही की सरकारांचे हाल हे तडफडून तडफडून होणार नाही आहेत. कारण ती मनस्विनी खूप पोचलेली बाई आहे, ती कोणत्याही थराला जाऊ शकते. ही गोष्ट आता सखी विसरलेली आहे. आणि तिने मात्र ज्या पद्धतीने तेजस्विनीची अवस्था होती तशी तिला फाटकी साडी ते सरकारला नेसायला लावलेली आहे आणि सरकारला घराच्या बाहेर काढत आहे. सगळेजण पाहत असतात. खरं तर तिला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं होतं, पण ही गोष्ट सखीने केलेली नाही. गौतम सगळेजण पाहत आहेत
आता या सखीने घेतलेल्या निर्णयामुळं खरं तर धक्का तर बसलेला असतो, पण सखी कशी आहे हे आपल्याला माहिती आहे. ती बालिश बुद्धी आहे. खरं तर कानाने इथे सखीला समजवायला पाहिजे होतं आणि या सरकारला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं, पण तसं काहीच घडत नाही. आता मीनाक्षी पुढे येते. मीनाक्षीला आठवतं की तिचं बाळ जे मेलेलं आहे, तिचं पोटातलं बाळ तिच्या पोटात मारलेलं आहे, ते फक्त आणि फक्त या सरकारने म्हणजेच मनस्विनीने. आता ती पुढे येते आणि खानदिशी कानाखाली वाजवते आणि सांगते की माझ्या पोटातलं बाळ मारल्यामुळं एक आईकडून ही चपराक आहे. सखी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आई मरो आणि मावशी जगो असं म्हण आहे, पण ती म्हण चुकीची आहे हे माझ्या लक्षात येत आहे. कारण काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं आता कधीच अशी म्हण बनणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. निघायचं आता, कारण मावशी या शब्दाला सुद्धा तुमच्यामुळं कलंक लागलेला आहे, असं सखी तिला सांगते. आणि त्यावेळी तेजस्विनी येते आणि मनस्विनीचा हात धरते आणि तिला खेचत बाहेर घेऊन जाते. दरवाजातून बाहेर तिला हकललं जातं आणि सांगितलं जातं की निघ आत्ताच्या आत्ता. आणि सरकार जे आहे, सरकार आई म्हणायचं नाही आहे, मला सरकार म्हणायचं, त्या सरकारला आज सखीने त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांनी लायकी दाखवलेली असते. तर तिला घराच्या बाहेर हाकलून तेजस्विनीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सखी आणि तिची आई म्हणजे तेजस्विनी आता किचनमध्ये जेवण बनवायला लागलेले आहेत. बाप्पासाठी मोदक बनवत असतात आणि मग सखीला तिची आई शिकवत असते की मोदक कशा पद्धतीने बनवायचे. सखीला ते मोदक तेवढे व्यवस्थित बनवता येत नसतात आणि तिच्या आईच्या हाताखाली आता स्वयंपाकाचे धडे गिरवताना आपल्याला सखी पाहायला मिळणार आहे. संसाराचे धडे, कारण आजपर्यंत इकडे सरकार जोपर्यंत घरात होत्या तोपर्यंत घरातलं वातावरण किती वाईट होतं. परशू, मीनाक्षी, गौतम, त्याचबरोबर कुल्फी, उर्मिला या सगळ्यांची अवस्था किती वाईट होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण आता तेजस्विनी स्वतःच्या हाताने या सगळ्या गोष्टी बनवून या सगळ्यांना खाऊ घालत आहे. सखी तिला मदत करत आहे. त्याचबरोबर आता मीनाक्षीसुद्धा खुश झालेली आहे. सखी हे सगळं पाहत असते आणि मग आता आईने आणि सखीने दोघींनी मिळून मोदक बनवलेले असतात आणि ते मोदक सखी आणि काना दोघंही एकमेकांना भरवतात. तेव्हा तेजस्विनी म्हणते की माझ्या या भरल्या घराला कोणाचीही नजर लागायला नको, माझं घर हे सुखाने आनंदाने असंच भरून राहावं, असं तिनं देवाकडे प्रार्थना करत आहे. तेव्हा मात्र इकडे सखी आणि काना घरातले सगळेजण पाहत असतात. सखीसुद्धा खुश आहे, कारण आज कामत हाऊसमध्ये पहिल्यांदा 12 वर्षानंतर पहिल्यांदा हा आनंदाचा क्षण पाहायला मिळत आहे. सखी आईकडे पाहत असते. आईला म्हणत असते की काही नाही, आपल्या घरावर आलेलं जे संकट आहे ते संकट निघून गेलेलं आहे, त्यामुळं कुठलीही काळजी करायची गरज नाही. आता सगळं व्यवस्थित होणार आहे. पण जी बाई यांनी घराच्या बाहेर हकललेली आहे ती राक्षसी वृत्तीची बाई अजून रिकामीच आहे. ही गोष्ट सखी आणि काना कसे विसरले असतील. तिने मात्र आता इथे सगळ्यांचे फोटो एकत्र केलेले असतात आणि आता हातामध्ये एक मशाल घेतलेली असते, टेंबा घेतलेला असतो आणि लायटरने तो टेंबा ती पेटवते, कारण हे सगळे फोटो तिने जणू काही तिथं लाकडाची तिरडी रचलेली आहे आणि त्याच्यावरती पेटवत आहे अशा पद्धतीने पाहायला मिळतं. आणि ती म्हणते की मला तुम्ही बाहेर सोडून मला जिवंत ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्याची शिक्षाही तुम्हाला भोगावीच लागणार आहे, अशा पद्धतीने सरकार बोलत आहे. आणि तिने ते सगळं पेटवून दिले, म्हणजेच या कामत घरातल्या सगळ्यांना मारून टाकण्याचं या मनस्विनीने विडा उचललेला आहे. सखी मात्र आई आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांबरोबर आनंदात आहे. पण एका सखीच्या मूर्खपणामुळे एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे मनस्विनी पुन्हा येणार आणि या सखी आणि कानाच्या नात्याला विघ्न बनणार, ग्रहण लावणार, हे मात्र नक्की आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.